नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय। अखेर कर्जमाफीचा अंतिम आदेश देण्यात आलेला आहे। 5 मिनिटांपूर्वी कर्जमाफीचा नवा GR आलेला आहे। पण 5 नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांचीच आता इथून पुढे कर्जमाफी होणार। या GR मध्ये 5 असे महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत। ते नियम बँकांचे नियम आहेत आणि ज्यामुळे ते प्रत्येक शेतकऱ्याला पाळावेच लागणार आहे। जे शेतकरी या 5 नियमात बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार। या 5 नियमांमुळे 93 लाख शेतकरी आता अपात्र होणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। खरं तर हा एवढा मोठा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे खरं आहे। अर्थसंकल्पामध्ये जवळपास मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार, पण त्यावेळेस त्यांनी शब्द वापरला होता पात्र शेतकरी, आणि इथूनच सगळा गेम फिरला होता। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात अजूनही प्रश्न पडला आहे की मी खरंच पात्र आहे की अपात्र आहे, आणि पात्र आहे हे कशावरून ओळखायचं आणि अपात्र आहे कशावरून ओळखायचं, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते। त्यामुळे सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये थेट एक GR काढला आणि ज्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते 5 नियम थेट वाचून दाखवलेले आहेत। आता हे सगळे नियम बँकेचे आहेत, त्यामुळे ह्या व्हिडिओमधून आपण पुरावा सहित हे 5 नियम जाणून घेणार आहोत। पहा, कर्जमाफीबद्दल तुम्ही जे काही आजपर्यंत टीव्हीवर ऐकलं होतं किंवा सोशल मीडियावर पाहिलं होतं ते सगळं आता खोटं ठरलंय, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या 5 बँकांच्या नियमांची माहिती स्वतः सांगितली। आता हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, पण ह्या 5 नियमांत जेवढे शेतकरी बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार, आणि जेवढे याच्यात बसणार नाही तेवढे सगळे शेतकरी अपात्र होतील। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक ताबडतोब सूचना दिली आहे। तुमचं नाव जर अपात्र यादीत जाऊ द्यायचं नसेल तर मुख्यमंत्र्यांनी एक काम तुम्हाला अर्जंट करायला सांगितलेलं आहे। एक मेसेज सर्व शेतकऱ्यांना दिलाय। पहा, काही दिवसांपूर्वीच पावसाळी अधिवेशन महाराष्ट्रात सुरू होतं। हे अधिवेशन आता अखेर संपले, पण त्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी हा अतिशय क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे। खरं तर कर्जमाफीची एक तारीख आधी सांगितली होती। बजेटमध्ये त्या तारखेविषयी देखील एक नवीन तरतूद आता केलेली आहे। अर्थसंकल्पामध्ये देखील याची घोषणा केली होती, पण अधिवेशनामध्ये त्याचा GR आलाय। आता GR मध्ये सगळे नियम सांगितलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही सगळी माहिती स्पष्ट केलेली आहे। पहा, बँकांकडून आता शेतकऱ्यांची चौकशी वेगाने सुरू झाली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बँकेत जाऊन शेतकऱ्यांना हे एक काम अर्जंट करायला सांगितलं आहे। तसेच 2 विशेष कागदपत्रे देखील बँकेत जाऊन द्यायला सांगितलेली आहे। पहा, तुमचं जर कर्ज माफ व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही मध्येच सोडला तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ शकतं। कालपर्यंत कर्जमाफीच्या विषयी सगळ्या ज्या अफवा होत्या त्या अफवा आता खोट्या ठरल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सगळे नियम सांगितलेले आहेत। पहा, हे नियम फार भयानक आहेत। यातला एक नियम बँकेचा आहे, ज्यामुळे बँकात जी कर्जमाफी होणार नाही। पहा, नियमात जर बसत असाल तरच कर्जमाफी, अन्यथा कर्जमाफी अजिबात होणार नाही। आता ज्यामुळे 80% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होणार आहे। तसे जिल्ह्यांची देखील एक वेगळी यादी तयार झालेली आहे। तर सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पुरावा सहित पाहत आहे। पहा, आता सगळ्यात आधी 30 सेकंदाच्या आत तुम्हाला ते 5 नियम कोणते आहेत, पात्रता कशी ठरणार, कोणत्या कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी वगळले जाणार, कर्जमाफीची कोणती तारीख धरली जाणार, कुणाचं कर्ज लटकणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुरावा सहित ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही बँकेत धडके मारावा लागणार नाही ना कुठल्या सरकारी साहेबाच्या मागे फिरायची गरज पडेल। हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत 100% बघितला तर तुमची कर्जमाफी निश्चित होणार म्हणजे होणार। चला तर मग वेळ न वाया घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूया। सरकारची कर्जमाफी योजना, जिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, या नावाने योजना मंजूर झाली। आता निधी बाजूला काढला गेला आहे, इथपर्यंत तुम्हाला सगळं माहिती आहे। ही घोषणा झाली होती अर्थसंकल्पाच्या वेळेस, पण आता अधिवेशनामध्ये याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आता स्पष्ट झाला आहे, तो म्हणजे GRचा। कारण की आधी शब्द टाकला होता पात्र शेतकरी। आता 99% शेतकरी अजूनही गोंधळात आहे की मी पात्र की अपात्र। पहा, अखेर तो क्षण जवळ आला आहे जिथे कर्जमाफीची घोषणा आता प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली। तुमचं स्वप्न सत्यात उतरते। बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कायदेशीर त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं होतं। कर्ज माफ होणार हे 100% फिक्स झाले। पण जरा थांबा, व्यवस्थित माहिती आहे का? कारण की ही सवलत प्रत्येकाच्या पदरात पडणार नाही। सरकारने 5 असे नियम घातलेले आहेत की त्यात जर तुम्ही बसले नाही तर तुमचा हक्काचा पैसा एका मिनिटात कापला जाईल। ज्यांना वाटतंय की नुसती घोषणा झाली म्हणजे काम झालं तर सावध व्हा, कारण की अजूनही एक मोठा धोका आहे। या 5 नियमांची चाळणी इतकी बारीक आहे की तुम्ही पात्र असूनही तुम्ही लाभाला मुकू शकता। जर तुम्ही बँकेत जाऊन हे काम केलं नाही तर तुमची खूप मोठी अडचण होईल, त्यामुळे हे लक्षात घ्या। आज आपण आजच्या भागामध्ये कर्जमुक्तीसाठी नेमकं कोण कोण पात्र, काय निकष लावलेत, काय 5 महत्त्वाचे नियम आहेत, कोणत्या बँकेत सूट मिळते, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार। पहा, सुरुवातीला घोषणा झाली होती त्यावेळेस अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या। शेतकऱ्यांना समजत नव्हतं की मी नेमकं यादीत आहे का। त्यावर मुख्यमंत्र्यांनी 5 महत्त्वाचे मुद्दे सांगितले। आता पहा, सगळ्यात पहिला मुद्दा कर्जाचं स्वरूप। पहिला नियम आहे, पहा तो नियम आहे की कर्ज सगळेच माफ होणार नाही।
पहा, शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज काढतात. कधी घरासाठी, कधी ट्रॅक्टरसाठी, तर कधी गोठा बांधायला, तर कधी शेतीच्या कामासाठी. तर पहा, कोणते कर्ज माफ होणार याच्यावर स्पष्टपणे सांगण्यात आलंय की ते म्हणजे पीक कर्ज. पहा, पीक कर्ज माफ होणार आहे. दुसरं जे टर्म लोन असतं किंवा ज्याला मुदत कर्ज म्हणतात, तर ते कर्ज माफ होणार नाहीये. मग त्या ज्या तुम्ही गोठा बांधणं, ट्रॅक्टर घेणं, विहीर खोदून पाईपलाईन करणं, अशा प्रकारच्या कर्जाची माफी अजिबात होणार नाही. फक्त पीक कर्जाचं माफ होणार आहे. आता दुसरी गोष्ट, आता यासाठी एक तारीख सांगण्यात आलेली आहे. ती तारीख नेमकी कोणती आहे, कोणत्या तारखेपासून कर्ज ग्राह्य धरलं जाणार? आता पूर्वी एक तारीख सांगितली गेली होती. आता त्या तारखेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या शंका उपस्थित केल्या होत्या, विरोध दर्शवला होता. आता ती तारीख कोणती आहे तर लक्षपूर्वक ऐका. ती तारीख आहे 30 सप्टेंबर 2025. पहा, ही तारीख म्हणजे तुमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. पहा, या 30 सप्टेंबर 2025 ला कुठेतरी लिहून घ्या, कारण की या तारखेपर्यंत तुमचं कर्ज थकीत असणं बंधनकारक आहे. लक्षात घ्या, ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर नव्याने कर्ज उचललंय त्यांच्यासाठी धोक्याची घंटा. कारण की पहा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असणं गरजेचं आहे. आता 5 नियम. त्यापैकी पहिला नियम आहे, घरात कुणी सरकारी नोकरीला नसावं. त्यानंतर कुणी माजी आमदार, खासदार, सरकार म्हणजे पॉलिटिक्स मध्ये कुणी सक्रिय नसावं. त्यानंतर पुढची गोष्ट, तुमच्या 7/12 क्षेत्र 2 हेक्टरच्या आत असलं पाहिजे, प्रामाणिक. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर प्रामाणिकपणे हप्ते भरले असतील, 50,000चा बोनस. जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर जालना जिल्हा, त्यानंतर बीड, त्यानंतर धाराशिव जिल्हा, त्यानंतर लातूर, त्यानंतर परभणी जिल्हा, त्यानंतर हिंगोली आणि नांदेड जिल्हा, आणि त्याचबरोबर अहिल्यानगरला पहिला मान मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मग विदर्भ, मराठवाडा, कोकण, अमरावती विभागात वाऱ्यासारखं वाटप होणार आहे. आता शेतकऱ्यांना एक कागदपत्र सांगितलं आहे. ते कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड. फार्मर आयडी कार्ड असणं खूप गरजेचं आहे. फार्मर आयडी कार्ड जर नसेल तर ॲग्रोस्टॅक मध्ये तुमचा डेटा उपलब्ध नसेल, आणि ॲग्रोस्टॅक मध्ये डेटा नसेल तर तुमचे पैसे कसे पाठवणार, असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. त्यामुळे इथे फार्मर आयडी कार्ड काढणे खूप गरजेचे आहे. साधारणपणे आता अधिवेशनामध्ये आदेश देण्यात आले आहे, त्यामुळे लवकरात लवकर बँकांकडून पैसे जे आहेत ते माफ व्हायला सुरुवात होणार आहे. तर तुम्हाला आतापर्यंत तुमचं कर्ज माफ झालंय का? तुम्ही ॲग्रोस्टॅक करून आधार जे फार्मर आयडी कार्ड काढले का? नक्की कमेंटमध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा.